जय जिजाऊ, जय शिवराय. आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समिती, महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन युग पुरुषांवर आधारित महाराष्ट्रव्यापी प्रबोधन परीक्षा. या प्रबोधन परीक्षेच्या लेक्चर सिरीज मध्ये आज आपण आपले दुसरे लेक्चर बघतो आहोत. मागच्या लेक्चर मध्ये आपण शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र म्हणजे अगदीच यादवांच्या काळापासून तर शिव जन्मापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास बघितला. त्याचबरोबर शिव जन्मापूर्वीचे महाराज शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांची जडणघडण यांचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण मागच्या लेक्चर मध्ये केला. या लेक्चर मध्ये आपले दोन टॉपिक असणार आहे, शिवजन्म व बालपण आणि त्यानंतर स्वराज्य संकल्पना. मी संकल्पना म्हटलं, इथे कळेलच पुढे की संकल्पना का. मागच्या लेक्चरचा एक थोडक्यात आढावा. मागच्या लेक्चरमध्ये दोन टॉपिक होते, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि महाराज शहाजीराजे व राजमाता जिजाऊ. आपण 20 मार्क्सचा सिलेबस मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केला. याच्यामध्ये देवगिरीच्या यादवांपासून दिल्लीचे सुलतान, विजयनगर, बहमनी, मुघल साम्राज्य, त्यानंतर महाराष्ट्रातील थोर संत परंपरा आणि भोसले जाधव घराणे हा एक इतिहास बघितला. आणि त्यानंतर थोडक्यात विस्ताराने आपण महाराज शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांचा जवळपास 1630 पर्यंतचा इतिहास अभ्यासाचा प्रयत्न केला. शहाजीराजांच्या बाबतीत आपण 1630च्या थोडस पुढे जाऊन पण काही घडामोडींचा अभ्यास केला. आता यालाच लागून आपल्याला आपला आजचं लेक्चर सुरू करायचं आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपले दोन घटक महत्वाचे, शिवजन्म व बालपण. 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तर 1630 शिवाजी महाराजांचा जन्म तर त्यांचं बालपण. म्हणजे एकंदरीत आजच्या लेक्चर मध्ये आपण शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर त्यांचे वय वर्ष 15 असं म्हणूयात आपण बालपण इथपर्यंत अभ्यास करणार आहोत. म्हणजेच शिवाजी महाराजांचा जन्म ते पुढे जाऊन आपण रायरेश्वराची शपथ इथपर्यंतचा कालखंड आजच्या लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत. शिवजन्म व बालपण यासाठी 15 मार्क्स, स्वराज्य संकल्पना यासाठी 15 मार्क्स, मोठ्या गटासाठीचे हे मार्क आपले असणार आहेत. तर जवळपास आज 30 मार्क्सचा अभ्यास आपण अभ्यासतो आहोत. मागच्या लेक्चरचे 20 मार्क्स म्हणजे आजच्या लेक्चर संपण्यापर्यंत आपला 50 मार्क्सचा अभ्यासक्रम हा कव्हर झालेला असेल. पहिला टॉपिक शिवजन्म व बालपण. दोन वेगळे टॉपिक आहेत, नीट लक्षात घ्या. शिवजन्म व बालपण म्हणजे बालपणातली बालवयातली शिवाजी महाराजांची जडणघडण ही पहिल्या टॉपिक मध्ये कव्हर करतो आहोत. शिवाजी महाराज कसे घडले, किंवा इथे आपण फक्त बाल शिवबा म्हणू शकतो. आणि ह्या ठिकाणी आपल्याला शिवबा राजेंची ओळख होते. आणि या दोन गोष्टींमध्ये आपल्याला आज बारकाईने फरक करून अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण बघणार आहोत की राजमाता जिजाऊ शिवनेरीवर कशा प्रकारे दाखल झाल्या किंवा शिवनेरीवरच का त्यांना ठेवण्यात आलं. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म, किल्ले शिवनेरी, त्यानंतर त्यांचं नामकरण असेल किंवा शहाजीराजे मोहिमेवरून शिवाजी महाराज जन्मानंतर पहिल्यांदा शिवनेरीवर येणार हा प्रसंग बघणार. त्यानंतर शिवाजी महाराजांचं बालपण हे लाल महाल पुणे या ठिकाणी व्यतीत झालं, तर तो एक अभ्यास बघणार आहोत आपण. पुढे शिवाजी महाराजांचा विवाह होतो ते बघणार आहोत. आणि त्यांच्या आयुष्यातली कलाटणी देणारी महत्वाची घटना शिवाजी महाराजांचं बंगळूरचं वास्तव्य हे पण आपण बघणार आहोत. या बंगळूरच्या वास्तव्यानंतर खऱ्या अर्थाने बाल शिवबांचे शिवाजी राजे किंवा शिवाजी महाराज आपल्याला दिसून येतात. तर तेच या स्वराज्य संकल्पनेमध्ये आपण बघणार आहोत की स्वराज्य हे तर पाहिजेच होतं, स्वराज्य संकल्पना. आणि स्वराज्य संकल्पक आपण कोणाला म्हणतो? शहाजीराजेंना. मग बंगळूरच्या वास्तव्यामध्ये वडिलांसोबत शिक्षण घेताना काय संकल्पना शिवाजी महाराजांवर रुजल्या किंवा माता जिजाऊ आणि पिता शहाजीराजे यांनी काय संकल्पना शिवाजी महाराजांवर रुजवल्या की ज्यातून ते पुन्हा गेले होते बाळ शिवाजी, आले ते शिवाजी राजे, शिवाजी महाराज. तर काय बदल झाला तर तो आपण बघणार आहोत की 36 गावांचा कारभार शिवाजी महाराज कशा प्रकारे करायला लागले, त्यासाठी लागणार त्यांना पहिलं मंत्रिमंडळ आणि राजमुद्रा हे शहाजीराजांनी त्यांच्यासोबत पाठवलं. म्हणजे कारभारी झाले होते शिवाजी महाराज. याच्यातून एक अनुभव आला
मग त्यांनी स्वतः एक शपथ घेतली, रायरेश्वराची शपथ. सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या परिचयाची आहे, ती बघू आपण. त्याच्या मागची पार्श्वभूमी बघूया आणि सह्याद्रीचं आणि या मावळखोऱ्याचं एक वैशिष्ट्य बघून आपण आजचं लेक्चर समाप्त करणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांची युद्ध मोहीम किंवा रणांगणातील त्यांचे पराक्रम याला आपण सुरुवात करूया. तर आज आपल्याला रायरेश्वराची शपथ म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म ते वय वर्ष 15 इथपर्यंतची शिवाजी महाराजांची जडणघडण ही बघायची आहे. तर लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करतो आहोत राजमाता जिजाऊ शिवनेरीवर दाखल. आपल्याला दिसत आहे हा शिवनेरी किल्ला, हे शिवनेरी किल्ल्याचं प्रवेशद्वार. राजमाता जिजाऊ या शिवजन्मापूर्वी शिवनेरीवर दाखल झाल्या. मग शिवनेरी किल्ला हा जिजाऊ किंवा महाराज शहाजीराजे यांच्या ताब्यात होता का? तर नाही. शहाजीराजांची जहागिरी ही पुणे प्रांतामध्ये होती आणि पुणे प्रांतामध्ये त्यांचे जे काही वाडे होते त्या ठिकाणी जिजाऊ यांना ठेवणं शहाजीराजेंना धोक्याचे वाटले. याच दरम्यान शहाजीराजे स्वतः हे मोगलांच्या सेवेमध्ये दाखल झाले होते आणि त्यांना मोगलांच्या वतीने दर्याखान रोहिला याच्या विरोधात मोहिमेवर जायचे होते. मग अशातच जिजाऊंना एका सुरक्षित ठिकाणी ठेवणं शहाजीराजांना गरजेचं वाटलं. मग त्याच दरम्यान आजच्या जुन्नर प्रांतामध्ये शिवनेरी किल्ला होता. किल्ला तर बळकट होताच, पण तिथला किल्लेदारही विश्वासातला होता. नावच विश्वासराव, विजयराव सिधोजी विश्वासराव. किल्लेदार विश्वासातला होता, किल्ला बळकट होता आणि किल्लेदारासोबत रक्ताचंही नातं होतं. शहाजीराजांचे छोटे बंधू शरफुजीराजे भोसले यांचे मेहुणे म्हणजे विजयराव सिधोजी विश्वासराव. शरफुजीराजांच्या पत्नी दुर्गाबाई, ज्या की जिजाऊंच्या सख्या जाऊबाई होत्या, त्यांचे सख्खे बंधू दुर्गाबाईंचे सख्खे बंधू विजयराव सिधोजी विश्वासराव, म्हणजे ते एका अर्थाने जिजाऊंचे पण बंधूच झाले. मग अशा विश्वासू माणसाकडे, विश्वासू किल्लेदाराकडे आणि ताकदीच्या किल्ल्यावर जिजाऊंना ठेवणे शहाजीराजेंना योग्य वाटले आणि त्या प्रकारे मोहिमेवर जाण्या अगोदर शहाजीराजांनी जिजाऊंना गरोदर अवस्थेमध्ये असताना शिवनेरीवर दाखल केले. शिवनेरीवर आल्यानंतर शहाजीराजे स्वतः मोहिमेवर निघून गेले. जिजाऊंची संपूर्ण जबाबदारी ही विजयराव सिधोजी विश्वासराव यांच्यावर आली. त्यांनी पूर्ण दिवसांमध्ये, पूर्ण गरोदरपणामध्ये आणि बाळणपणानंतरही जिजाऊंची तितकीच काळजी घेतली. एका अर्थाने ते त्यांच्या बहीणच होत्या. शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार, सायंकाळची वेळ, यावेळी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शालिवाहन शकानुसार फाल्गुन वद्य तृतीया, शालिवाहन शक 1551, शुक्ल नाम संवत्सर, शिशिर ऋतू या मुहूर्तावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी शहाजीराजे शिवनेरीवर नव्हते. ते मोगलांच्या वतीने युद्धात गुंतले होते. शहाजीराजांनी मुघलांकडून लढताना दर्याखान रोहिल्याचा पराभव केला आणि त्यानंतर शहाजीराजे शिवनेरीवर दाखल झाले. त्याचपूर्वी शिवाजी महाराजांचं नामकरण म्हणजेच आपण बारसं पण म्हणतो त्याला, हे शिवनेरीवर झालं होतं. शिवनेरी किल्ल्यावरच शिवाई देवीचं मंदिर आहे. शिवाई देवीच्या नावावरून जिजाऊंनी त्यांच्या पुत्राचं नामकरण शिवाजी असं केलं. शहाजीराजे मोहीम संपवून शिवनेरीवर आले. काही काळ त्यांनी जिजाऊंसोबत, बाल शिवबांसोबत आणि ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यांच्यासोबत, कुटुंबासोबत वेळ घालवला. परंतु अशातच शहाजहान, ज्या मोगलांच्या सेवेमध्ये शहाजीराजे होते, त्या मोगलांचा बादशाह शहाजहान हा आजच्या मध्य प्रदेशात बुरहानपुरामध्ये दाखल झाला आणि शहाजीराजेंना मग पुन्हा एकदा कुटुंबाला शिवनेरीवर मागे सोडून बादशाच्या भेटीसाठी, बादशाच्या सेवेमध्ये जाणे क्रमप्राप्त ठरले आणि शहाजीराजे रवाने झाले. पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी
विजयराव सिधोजी विश्वासराव यांच्याकडे दिली आणि बऱ्याच कालावधीसाठी बाल शिवबा जिजाऊ हे शिवनेरीवर वास्तव्य करून होते. अशातच महत्वाची गोष्ट की एक आपण पूर्ण वेळ मानसिकतेचा विचार करतोय. शहाजीराजेंची मानसिकता काय असेल, जिजाऊंची मानसिकता काय असेल, कारण यातूनच आपल्याला पुढे जाऊन शिवाजी महाराज समजता येणार आहे. मागच्या पूर्ण लेक्चरमध्ये आपण शहाजीराजेंची एक मानसिकतेचा विचार केला की त्यांनी कशा प्रकारे दक्षिणेचं राजकारण केलं, सोयीनुसार, कधी गरजेनुसार. शिवाजी महाराजांसारखा पुत्र राजमाता जिजाऊ महाराज शहाजीराजे यांच्या पोटी जन्माला आला, पण त्याच्यासाठी त्या मातीमध्ये पण तितकेच गुण होते, म्हणजेच जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्यामध्ये. त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आले होते की त्यांचा अनुभव नकळतपणे शिवाजी महाराजांमध्ये आपल्याला दिसून येतो. आपण म्हणतो की महाभारतामध्ये अभिमन्यू चक्रव्यूह हे आईच्या पोटातच शिकला होता, परंतु चक्रव्यूहात शिरणं त्याला त्या ठिकाणी माहिती झालं, चक्रव्यूहातून बाहेर पडणं हे त्याला माहिती नाही झालं. परंतु शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं म्हणता येईल की तत्कालीन परिस्थितीची जाण आणि तत्कालीन परिस्थितीवर कशी मात करायची याची जाण शिवाजी महाराजांना बऱ्यापैकी आईच्या पोटातच झाली होती. त्या परिस्थितीतून बाहेर पडणं त्यांना तिथे कळालं होतं. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला शहाजीराजेंची ही घौडदौड सुरू होती, म्हणजे राजकीय दृष्ट्या ह्या सगळ्या घडामोडी सुरू होत्या. परंतु संकट इथेच थांबले नव्हते. शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1630 साली. या कालावधीमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. एका भाकरीच्या तुकड्यासाठी लोक घराची लाकडं, सोनं, नाणं, माती, भांडी कुंडी आणि सर्वस्वही विकायला तयार झाली होती. याच काळातील आपल्या सर्वांचा आराध्य दैवत संत तुकाराम महाराज यांचाही या दुष्काळामध्ये नेहमी उल्लेख बघायला मिळतो आपल्याला. स्वतः तुकाराम महाराजांची प्रथम पत्नी व एक मुलगा अन्न करीत मरण पावले. हाच तो 1630-1631 दुष्काळ, ज्याच्यामध्ये तुकाराम महाराज अभंगामध्ये लिहून ठेवतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे. तर ही होती त्या दुष्काळाची दाहकता. म्हणजे राजकीय दृष्ट्याही शिवाजी महाराज लहान असताना इतक्या घडामोडी घडल्या आणि नैसर्गिक दृष्ट्या देखील परिस्थिती अगदीच हालाकीची होती. तुकाराम महाराजांनी या पूर्ण एकंदर परिस्थितीचं, या दुष्काळाचं एक वर्णन केलंय. जर ते 4 ओळीमध्ये आपण अभ्यासलं तर नक्कीच त्या परिस्थितीची आपल्याला जाण होईल. तुकाराम महाराज म्हणतात, बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. बाईल म्हणजे त्यांची बायको, यांचा मृत्यू झाला. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले. म्हणजे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर. माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरिया दुष्काळे पीडा केली. बरे झाले जगी पावलो अपमान बरे गेले धन डोर गुरे. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती होती आणि त्याचं इतकं हृदयदावक विवरण तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांमध्ये केलंय की ते देवाला म्हणतात, देवा बरं झालं दिवाळं निघालं, त्याच्यामधून माझं सगळं मागे सुटलं. अशी तर त्या काळची परिस्थिती होती. आणि ही मनस्थिती काय असेल जिजाऊंची आणि शहाजीराजेंची, राजकीय दृष्ट्या पण नैसर्गिक दृष्ट्या पण. आणि त्यातून कुठेतरी ती पाळंमुळं इतके घट्ट झाले की त्यांना स्वतःचं राज्य, स्वराज्य उभं करण्याची गरज वाटू लागली. आणि आपण आजच्या लेक्चरच्या दुसऱ्या टप्प्यात तेच बघणार आहोत की मग काय संकल्पना होती, स्वराज्याची संकल्पना काय होती आणि त्याची सुरुवात कशी झाली ते. यानंतर आपण बघणार आहोत बालपण, लाल महाल, पुणे. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. बऱ्यापैकी त्यांचं बालपण हे शिवनेरीवरच व्यतीत झालं. त्यानंतर आपण बघितलं की शिवनेरीवर असतानाच दुष्काळाची परिस्थिती आली. शहाजीराजे हे मोगली सेवेमध्ये होते. 1636 पर्यंत राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज
यांचं आयुष्य हे गड किल्ल्यांवरच व्यतीत झालं. पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की मोगलांच्या विरोधात आदिलशाहीने मोगलांचा सपोर्ट सोडून निजामशाहीला सपोर्ट केला. त्यावेळेला शहाजीराजेंना एक ग्रुप आला की आता आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा प्रयत्न करू शकतो. त्यावेळी शहाजीराजे निजामशाही सोडली आणि ते शहाजीराजांनी मोगलांना सोडून ते पुन्हा निजामशाहीत दाखल झाले, कारण आदिलशहाने मोगलांचा पाठिंबा काढून निजामशाहीला तो पाठिंबा दिला होता. अशातच पुढे आपल्याला माहिती आहे की मुर्तुजा निजाम, ज्याला की कैदेत ठेवलं गेलं होतं, जीवधन गड किल्ला आजच्या जुन्नर प्रांतातच येतो, तिथून शहाजीराजे त्यांना मुक्त केलं. संगमनेर जवळच्या पेनगिरी किल्ल्यावर त्यांना आणलं. त्या ठिकाणी त्यांना निजाम घोषित केलं. शहाजीराजे स्वतः वजीर झाले. त्यानंतर तिथून शहाजीराजे माहुली किल्ला आजच्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गेले. माहुलीला मोगलांचा वेढा पडला, तह झाला आणि निजामशाही संपली. या सगळ्या धामधुमीमध्ये जिजाऊ आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माहुलीच्या किल्ल्यामध्ये होते. म्हणजे जो वेढा पडला आणि जो निजामशाहीचा तह झाला त्यावेळेला शहाजीराजेंसोबतच शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हे देखील माहुलीच्या किल्ल्यावर होते. म्हणजे तोपर्यंत ते पुणे प्रांतीय आलेले नव्हते. 1636 साली ज्या वेळेला निजामशाही संपली आणि निजामशाही ही मोगलांनी आणि आदिलशहाने अर्धी वाटून घेतली. म्हणजे 1633 ला ज्या आदिलशाहीने मोगलांचा पाठिंबा काढून निजामशाहीला पाठिंबा दिला, पुढे जाऊन पुन्हा आदिलशाहीने आपली चाल बदलली, पुन्हा मोगलांना पाठिंबा दिला आणि शहाजीराजे एकटे पडले, म्हणून त्यांचा पुढे तह झाला माहुलीच्या किल्ल्यावर. तर मग अशातच शहाजीराजे आदिलशाहीकडे 1636 ला दाखल झाल्यानंतर त्यांची पूर्वीची जी काही पुणे प्रांताची जहागिरी होती ती तशीच ठेवण्यात आली आणि खुद्द शहाजहान बादशहाने आदिलशहाला सांगितलं की शहाजीराजेंना कुठेही ठेवा पण या सह्याद्रीच्या आसपास ठेवू नका. हे सर्वांसाठी धोकादायक होतं. आणि याच सूचनेचा कुठेतरी अंमल झाला आणि शहाजीराजेंचा पुणे प्रांत सह्याद्रीपासून दूर असलेल्या बंगळूर प्रांती रवानगी झाली. म्हणजे विजापूरच्या दक्षिणेला बंगळूर आणि विजापूरच्या उत्तरेला पुणे अशा दोन टोकांना शहाजीराजेच्या दोन जहागिऱ्या झाल्या. पण ते महाराज शहाजीराजे त्यांनी यातून पण युक्ती काढली. त्यांनी स्वतः बंगळूर प्रांताची जहागिरी चालवली आणि बाल शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना त्यांनी पुणे प्रांती नेमलं. तर पुणे प्रांती नेमल्यानंतर त्यांनी त्यांच्या राहण्याची सोय म्हणून लाल महल बांधून घेतला. तो की पुण्यामध्ये, आजच्या मूळ पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये लाल महल आपल्याला मिळून येतो. ही लाल महालाची एक प्रतिकृती आपल्याला दिसून येते. या लाल महालामध्ये मग त्यानंतर शिवाजी महाराजांवर सगळ्या प्रकारचे संस्कार व्हायला सुरुवात झाली. राजमाता जिजाऊ या स्वतः शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत, पुराणे यांच्या गोष्टी, कथा यात सांगतच होत्या. त्याचसोबत शहाजी महाराजांनी त्यांच्या विश्वासातली दोन माणसं, ज्यांना की पुणे प्रांताची पूर्णता माहिती होती पण त्याच्याच सोबत ते विश्वासूही होते, अनुभवी होते, कर्तृत्ववानही होती, अशी दोन माणसं जिजाऊ मासाहेब आणि बाल शिवाजी महाराज यांच्या सोबत दिली. ते होते, पहिलं नाव त्याच्यातलं कान्होजी जेधे आणि दुसरं नाव आहे त्याच्यातलं दादोजी कोंडदेव. कान्होजी जेधे हे देशमुख होते, म्हणजेच ते सरदार होते आणि दादोजी कोंडदेव हे त्या काळी कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार होते. दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने शिवाजी महाराज काही प्रमाणामध्ये अस्त्र-शस्त्र विद्या शिकले, काही प्रमाणामध्ये ते राज्य कारभार कसा करावा हे पण शिकले. कान्होजी जेधेंसोबत शिवाजी महाराज मावळ प्रांती, देशमुख, पाटील यांच्यासोबत रीतिरिवाज शिकू लागले आणि एकंदरीत पुणे प्रांती आल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं शिक्षण सुरू झालं. फक्त व्यावसायिक किंवा आजच्या याच्यामध्ये आपण म्हणतो की अंक उजळणी किंवा आकडेमोड किंवा अक्षर ओळख हेच शिक्षण नाही. त्याच्याच सोबत
शस्त्रविद्येचंही शिक्षण मिळालं, त्याच्यासोबत राज्यकारभाराचंही शिक्षण मिळालं, त्याच्यासोबत न्यायदानाचं पण शिक्षण मिळालं. म्हणजे खऱ्या अर्थाने लाल महालामध्ये शिवाजी महाराजांची जडणघडण व्हायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या शिक्षणास सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर लाल महालात असतानाच राजमाता जिजाऊ व शिवाजी महाराजांचा मुक्काम लाल महालात असतानाच 1640च्या आसपास शिवाजी महाराजांचा प्रथम विवाह झाला. म्हणजे शिवाजी महाराज वयाच्या 10व्या वर्षी विवाहबद्ध झाले. फलटणचे नाईक निंबाळकर यांच्या कन्या, या घराण्यातल्या कन्या सईबाई यांच्यासोबत शिवाजी महाराजांचा विवाह झाला. फलटणच्या निंबाळकरांचा उल्लेख आपल्याला आणखी एक ठिकाणी मिळतो की शहाजी राजेंच्या आई उमाबाई या सुद्धा फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या. कदाचित त्याचमुळे सईबाई या पुन्हा फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातून आपल्याला येताना दिसत आहेत. यांचा विवाह झाला. शिवाजी महाराज त्या काळच्या परिस्थितीनुसार किंवा त्या काळच्या रीतिरिवाजानुसार वयाच्या 10व्या वर्षी सईबाईंसोबत विवाहबद्ध झाले, ते पण लाल महालातच. शिवाजी महाराजांचं बालपण झालं. शहाजी राजे निजामशाहीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आदिलशाहीत दाखल झाले आणि त्यांची बंगलोर प्रांती रवानगी झाली. शिवाजी महाराजांना आणि जिजाऊंना लाल महालामध्ये वास्तव्यास ठेवण्यात आलं. परंतु पुढे सगळी स्थिती आलबेल आहे याचा अंदाज घेऊन महाराज शहाजीराजे यांनी राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी महाराज यांना त्यांच्या बंगळूर प्रांती बोलावून घेतलं. म्हणजे बंगळूरला वास्तव्य जवळपास 2 वर्ष शिवाजी महाराजांचं बंगळूरला वास्तव्य होतं. त्या ठिकाणी जेही काही अर्धे अधिक धडे गिरवले होते लहानपणी लाल महालामध्ये, ते वडिलांसोबत त्यांना पूर्णत्वास नेता आले. आपल्याला माहिती आहे की आपण बरेचदा उल्लेख ऐकलेला आहे की, थोडी पुढची गोष्ट पण एक उदाहरण म्हणून देतो. शंभूराजेंचा जन्म 1657 झाला आणि त्यानंतर ते 7 ते 8 वर्षाचे असताना आग्र्याच्या भेटीमध्ये गेले. आपण अनेक मालिकांमध्ये पण बघितलं असेल. तर जातानाचे शंभूबाळ आणि आल्यानंतरचे शंभूराजे हे काही वेगळेच होते. तशाच प्रकारची एक जडणघडण शिवाजी महाराजांच्या बाबतीत इथे झालेली दिसते बंगळूरच्या वास्तव्यात. जातानाचे शिवबा एक वेगळे होते आणि आल्यानंतरचे शिवाजी राजे हे काही वेगळेच होते. तर असं काय शिवाजी महाराजांना शहाजी राजाने दिलं होतं? तर याच्यासाठी शहाजी महाराज कर्तृत्ववान होतेच, थोर सेनापती, थोर सेनानी होतेच, पण याच्यासोबत महाराज शहाजी राजे हे स्वतः उत्तम घोडेस्वार होते, उत्तम शिकार करत होते, ते उत्तम संस्कृतचे पंडित होते. संस्कृत भाषेत त्यांना भरपूर ज्ञान होतं आणि तेच त्यांनी शिवाजी महाराजांना या 2 वर्षामध्ये देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज बंगळूर प्रांती रवाना झाल्यानंतर त्यांना तिथे विजयनगर साम्राज्य, आपण जे पहिल्या लेक्चरला बघितलं, तिथले अवशेष बघता आले. कशा प्रकारे एका हिंदू साम्राज्याचं पतन या ठिकाणी इतर मुस्लिम सत्ताधीशांनी केलं, तिथे कसे अवशेष उरले, तिथल्या सामान्य रयतेचे पण काय हाल, म्हणजे त्यांना जो अनुभव पुणे प्रांतात आला तो फक्त पुणे प्रांतातच नाहीये, तर बंगळूर प्रांती पण तेच आहे. आणि अवघ्या हिंदुस्थानामध्येही हिंदूंची तीच अवस्था झाली होती. याची त्यांना एक आणखी दीर्घकाळ जी काही चालत आलेली रचना होती त्याची जाण झाली. राजदरबार कसा असावा, आपलं मंत्रिमंडळ कसं असावं, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा, आपलं हेर खातं कसं असावं, आपण न्यायदान कसं करावं, या असंख्य गोष्टींची जाण, शिक्षण शहाजी राजेंसोबत शिवाजी महाराजांना या बंगळूरच्या वास्तव्यामध्ये मिळाले. आणि म्हणून म्हटलं की जातानाचे शिवाजी, बाल शिवाजी हे वेगळे होते, पण येतानाचे शिवाजी राजे हे वेगळे होते. आपण आणखी एक गोष्ट बघितली की आतापर्यंत महाराज शहाजी राजे यांनी 2 वेळेला स्वराज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न केला 1628 साली, बरोबर. त्यानंतर आपण म्हणतो की मुरारदेव जगदेवाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला, तो एक. आणि दुसरा प्रसंग 1633 ते 1636, जे इतक्यात आपण उल्लेख केला की माहुलीचा तह झाला. हे दोन्हीही प्रयत्न त्यांचे काही कारणांनी तरी अपयशी ठरले. एकटाच राजा होता, उभं राहून दिलंच जाणार नव्हतं. शहाजी राजांनी ओळखलं की
आता वेगळं राजकारण करायची वेळ आली, म्हणून त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना तितकं प्रगल्भ केलं. थोरले पुत्र संभाजीराजे यांना स्वतःजवळ बंगळूर प्रांती ठेवलं आणि धाकटे पुत्र यांना जिजाऊन सोबत पुणे प्रांती ठेवलं. बंगळूर वास्तव्यामध्ये शहाजी राजांनी स्वतःची काही माणसं तयार केली. शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा व्यासंग वाढवला आणि जेव्हा शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ या बंगळुरूवरून पुण्याकडे आले तेव्हा त्यांच्यासोबत ती सर्व माणसं दिली, सर्व रसद पुरवली आणि स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांच्या मनावर पक्की रुजवून त्यांना परिपक्व करून पुन्हा पुणे प्रांती पाठवून दिलं. स्वराज्याची संकल्पना, आता सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात घ्या की इथे संकल्पना म्हटलंय. आपण म्हणतो की स्वराज्य संकल्पक हे महाराज शहाजी राजे होते, ज्यांनी संकल्पना मांडली, थोडक्यात ज्यांनी प्लॅनिंग केलं, त्याची एक आखणी केली, त्या गोष्टीला लागणारी सगळी रसद, माहिती, माणसं ही पुरवली. तर स्वराज्य संकल्पक आणि स्वराज्य संकल्पना ही नक्कीच महाराज शहाजी राजे यांची होती. त्यानंतर आपण म्हणतो की स्वराज्य निर्माता, स्वराज्याची उभारणी ज्यांनी केली ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच्या पुढे एक पायरी आपण म्हणतो की स्वराज्य रक्षक हे होते आपले छत्रपती संभाजी महाराज. तर आत्ताच्या टप्प्यामध्ये आपल्याला स्वराज्य संकल्पक शहाजी राजे हे अभ्यासणं महत्वाचे होते. आपण त्यांचा बऱ्यापैकी डिटेलमध्ये अभ्यास केलाय. या पूर्ण अभ्यासामधून या लेक्चरच्या मागच्या पार्टवरून आणि पहिल्या लेक्चरवरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की स्वराज्य संकल्पक असलेले शहाजी राजे नक्की त्यांच्या मनातल्या संकल्पना काय होत्या, नक्की त्यांची सगळी घोडदौड कशासाठी होती. जेही दक्षिणेतलं राजकारण त्यांनी मांडलं किंवा शेवटी 1636 नंतर जेही बंगळूर प्रांत आणि पुणे प्रांत या दोन प्रांतांची एकाच वेळी सोय कशा प्रकारे त्यांनी लावली, यातून त्या स्वराज्याच्या संकल्पनेची आपल्याला व्यवस्थितपणे आयडिया येते. स्वराज्याची संकल्पना ती आता आपण शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून समजून घेऊया. शहाजीराजांची भूमिका तर कळाली, त्यांची संकल्पना कळाली. शहाजीराजांची संकल्पना शिवाजी महाराजांनी कशी स्वीकारली, आता आपल्याला त्या गोष्टीचा एक आढावा घ्यायचा आहे. स्वराज्याची संकल्पना समजून घेतोय आपण. एक संकल्पना सत्यात उतरताना पण आपल्याला दिसणार आहे. आता आपण त्याला संकल्पना म्हणू. मग याच्यासाठी काय पाहिजे, एखादं आपण समजा आपल्याला एक झाड लावून त्याची फळं खाण्याची इच्छा तयार झाली, तर सुरुवात कशाने, आधी ते झाड लावलं पाहिजे, नंतर त्याचं भरण पोषण झालं पाहिजे, जोपासना झाली पाहिजे आणि नंतर त्या झाडाला फळं लागतील. स्वराज्याच्या वृक्षाचंही तेच झालं. अगोदर रोपटं लावावं लागलं, त्याची भरण पोषण जोपासना करावी लागली आणि मग स्वराज्याची फळं इथल्या रयतेला चाखायला मिळाली. मग ह्या स्वराज्याचं झाड हे छोटं असताना, रोपटं असताना शिवाजी महाराजांना काय काळजी घ्यावी लागली, किंवा हे रोपटं महाराज शहाजीराजेंनी शिवाजी राजेंना बंगळूरच्या वास्तव्या दरम्यान दिलं. शिवाजी राजेंनी व जिजाऊंनी ते पुण्यात आणलं. पुण्यामधल्या मातीमध्ये हे स्वराज्य नावाचं रोपटं त्यांनी लावलं आणि आता त्याची काळजी घेणं, त्याची वाढ करणं, त्याला दिशा देणं, त्याची मशागत करणं ही मोठी जबाबदारी शिवाजी राजांवर येऊन पडली. मग त्यांची सुरुवात कशी झाली, हे रोपटं लावलं त्यांनी तर कुठून झालं, तर त्या 36 गावांच्या कारभारापासून, त्या 36 गावांच्या रूपी त्यांनी ते रोपटं लावलं. तर त्या 36 गावांचा कारभार कशा प्रकारे सुरू केला ते बघतोय आपण. हा कारभार बघायचा आहे. आपलं एक घर असतं, घरामध्ये जर एक व्यक्ती सगळं नियोजन बघतोय तर इतर व्यक्तींची पण तितकीच मदत त्यांना लागते. तसंच हा एवढा मोठा प्रपंच सांभाळायचा, 36 गावांचा कारभार सांभाळायचा, तर नक्कीच मंत्रिमंडळ पाहिजे. ते शहाजीराजेंनी मंत्रिमंडळ पण त्यांच्या विश्वासातलं शिवाजी महाराजांसोबत पाठवलं. राजमुद्रा पण महाराज शहाजीराजे यांनी बनवून शिवाजीराजांना दिली, ती पण आपण बघणार आहोत. आणि रायरेश्वराची शपथ म्हणजे एक रोपटने तग धरला, मातीमध्ये ते आनंदाने डोलू लागलं. मग पुढची एक पायरी शिवाजी महाराजांनी स्वतःहून टाकली, ती म्हणजे रायरेश्वर या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली, एक प्रण केला, एक निश्चय केला की तिथून पुढची त्यांची वाटचाल कशी असणार आहे.
इथपर्यंत बऱ्यापैकी आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर हे दोन मुद्दे हे महत्वाचे ठरतात. एक तर इथे सह्याद्री आणि मावळ खोरे, की ज्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये, मावळ खोऱ्यामध्ये हे सगळं स्वराज्य उभं राहिलं, मग इथंच का राहिलं, तर तू सह्याद्री समजून घेणं पण गरजेचं बनतं. आणि ज्या माणसांच्या जीवावर, ज्या माणसांच्या खांद्यावर शिवाजी महाराजांनी इतका विश्वास ठेवला आणि त्या माणसांनी पण त्यांचा विश्वास वायाने जाऊ दिला, त्या 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, 18 पगड मावळे आणि देशमुख यांची मन जिंकली कशी, हे पण आपल्याला एकदा बघायचं आहे. तर पहिला टॉपिक पुण्याच्या 36 गावांचा कारभार, याबद्दल बघूया आपण. पुण्याच्या 36 गावांचा कारभार आपण जेव्हा बघतो तर आजचं पुणे हे नजरेत नका आणू, कारण आजचं पुणे हे बऱ्यापैकी खूप बदललेलं आहे. 36 गावांचा कारभार जेव्हा पुण्याचा करायला घेतला, ज्या मुरार जगदेवाने अगोदर गाढवाचा नांगर फिरवला होता, त्या पुण्यामध्ये जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल, अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. सर्वप्रथम त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवाजीराजे गेले. मासाहेबांनी आजचा पुण्यातले जे मानाचे गणपती आपल्याला गणेशोत्सवात पण मिळून येतात, त्यातला पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा पेठेतील गणपती, याची स्थापना, या गणपतीची स्थापना मासाहेब जिजाऊंच्या हस्ते झालेली, मासाहेब जिजाऊंनी केली. देव आला, गणपती आला, गजाननाला वंदन झालं आणि मग त्या ठिकाणी वस्ती यायला सुरुवात झाली. आणि मग तिथून जे आजूबाजूचे 36 गाव आहेत त्यांचा एक कारभार शिवाजीराजेंच्या नावे, त्यांच्या नेतृत्वाखाली कारभारी मंडळी आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाने सुरू झाला. आता जेव्हा कारभार सुरू होतो म्हणजे इथं काय होणार आहे, लगेच युद्धाला किंवा लढायांना सुरुवात होणार आहे का, तर बिलकुल नाही. आपण शिवाजी महाराजांना समजून घेतो, शिवाजी महाराज आपण शिकतो आहोत. फक्त लगेचच आपण शिवाजी महाराज म्हटलं की युद्ध अपेक्षित नाही करू शकत, अजून त्या गोष्टींना वेळ आहे. तर त्यांची जडणघडण आपण अभ्यासतो आहोत. मग शिवाजी महाराज कारभार करू लागले म्हणजे काय, तर त्यांना महसूल व्यवस्था करायला लागली, दफ्तराचं कामकाज कळायला लागलं. त्याच्या पुढे जाऊन न्यायदान काय असतं, दान धर्म काय असतो, समाजातले इतके 18 पगड जातीचे लोक, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, क्षत्रिय, ब्राह्मण, या सर्वांना सोबत घेऊन चालताना काय अडचणी येतात, या सगळ्याचा अनुभव इथे शिवाजी महाराजांना यायला लागला. त्याच्याच सोबत फक्त आजच्या एखाद्या जिल्हाधिकाऱ्यासारखं प्रशासन त्यांना नव्हतं हलवायचं फक्त किंवा चालवायचं, त्याच्यासोबत त्यांना माणसंही जोडायची होती. त्यांना सैन्यासाठी पण माणसं पाहिजे होती, त्यांना पुढे जाऊन त्यांच्या प्रशासनामध्ये पण माणसं पाहिजे होती, त्यांना हेर खात्यासाठी माणसं पाहिजे होती. म्हणजे अशा अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी या 36 गावांचा कारभार करता करता सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर आपल्याला एक नाव आठवतं ज्यांना प्रति शिवाजी म्हटलं जातं, नेतोजी पालकर, जे पुढे जाऊन आपले सरनोबत झाले स्वराज्याचे. आपल्याला तानाजी मालुसरे यांचं नाव आठवतं, आपल्याला जेधे बांदलकर हे नाव माहिती आहे. या प्रत्येक व्यक्तीला शिवाजी महाराजांनी जोडून घेतलंय, ना की कोणी त्यांना कोणाला वतनाची किंवा जहागिरीची काहीतरी लालूच दाखवली आणि मग ते लोक आले. मग हे लोक जोडले कसे काय गेलेत, हे लोक स्वतःच्या जीवावर उदार होऊन महाराजांसाठी बलिदान का करून गेले, कारण शिवाजी महाराजांनी एक एक त्यांचा मावळा, एक एक त्यांचा सरदार कसा हेरला, त्याला तितका जीव लावला. प्रसंगी पालखीचे मान पण दिले, प्रसंगी स्वतःच्या हातातलं कड पण दिलं, पण प्रसंगी जर चुका होत असेल तर त्यांना तितकीच कडक शब्दामध्ये ताकीद पण दिलेली आपल्याला दिसून येते. प्रतापराव गुजरांचा आपण पुढे बघणारच आहोत अभ्यास. तर असं आपण म्हणू नये की साम दाम दंड भेद, सगळ्या युक्त्या वापरून त्यांनी एक एक माणूस उभा केला. अगोदर त्यांनी एक एक माणूस उभा केला, एक एक नंतर गड उभा केला, आणि माणसं एक एक माणूस एक एक किल्ल्याप्रमाणे उभा केला, एक एक किल्ला एक एक माणसाप्रमाणे, पोटच्या पोराप्रमाणे जीव लावून उभा केला. त्यातून हे स्वराज्य उभं राहिलं. तर त्याचा सगळ्याचा अनुभव त्यांना या 36 गावांचा कारभार करताना आला. आपल्याला एक शिवाजी महाराजांचा जर आपण जेव्हा कारभार बघतो तर महसूल किती येणे किती जाणे, आजच्या आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याला अकाउंट्स म्हणू वगैरे, ह्या गोष्टी आल्या, पत्रव्यवहार आले, खलिते आले,
समजा आदिलशाहीचे त्यांना खलिते सुरू झाले होते, त्यांनी काही मोहिमा काढल्यानंतर किंवा काय, तर ह्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. काही प्रमाणात दानधर्म सुरू झाले होते. आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजांनी जेव्हा भेट पाठवली, तर तुकाराम महाराज म्हटले होते की सोने मोती आम्हा मृत्तिके समान, म्हणजे माती समान आहे. म्हणजे त्यांनी दानधर्मही पण शिकून घेतला होता. अशा गोष्टी तर सुरूच होत्या. पण शिवाजी महाराजांवर रयतेचा विश्वास कुठून बसला की 36 गावांचा कारभार करू शकले? आज आपल्या गावचे कारभार, एका गावचा कारभार व्यवस्थित करू शकत नाही. एवढ्या लहान वयात शिवाजी महाराजांनी 36 गावांचा कारभार करायला सुरुवात तर केलीच, पण ते नंतर किती अफाट कार्य करून ठेवलं. शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल एक नेहमी सांगितली जाणारी घटना की जी त्यांच्या न्यायदानामुळे जास्तीत जास्त अधोरेखित होते, आणि म्हणून कळतं की सामान्य रयतेचा शिवाजी महाराजांवर विश्वास कुठून आला आणि त्यांना हा राजा आपला आहे, आपल्या जीवाचा आहे, हा का वाटायला लागला. शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला नेहमी जाणवतं की जे कोणी पुरुष होते स्वराज्यामध्ये ते सगळे शिवाजी महाराजांच्या पाठीशी सैन्याच्या रूपात उभे राहिले. ज्याही काही आया बहिणी होत्या, स्त्रिया होत्या, या त्यांना मोठ्या असतील तर मुलाच्या रूपात, समवयस्क असतील तर भावाच्या रूपात त्यांना बघू लागल्या, पूजू लागल्या. याचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांनी तितका विश्वास त्यांना दिला होता. याचं एक उदाहरण, ज्या वेळेला शिवाजी महाराज या 36 गावांचा कारभार करायला लागले, त्याच वेळी पुण्याच्याच प्रांतामध्ये रांजे नावाचं गाव, बरोबर, आणि या रांजाचा पाटील, याची सगळ्यांना कदाचित कथा माहिती असेल. तर झालं काय होतं, हा रांजाचा पाटील म्हणजे आजही पण आपण कधी कधी काही काही ठिकाणी बघतो की काही काही लोक म्हणजे अभिमानाने या पदव्या लावतात. स्वाभिमान आहेच, ही एक आपली परंपरा आहे. म्हणजे गावाला पाटील असेल, तो गावचं नेतृत्व करणार, तर त्याच्या जोडीला कुलकर्णी असणार. देशमुख असेल तर महाजन असणार. म्हणजे एक व्यक्ती, म्हणजे थोडक्यात आज जर आपल्या आजच्या ग्रामपंचायतच्या याच्यात बघितलं तर गावाला ग्रामपंचायतला ग्रामसेवक पण असतो आणि गावाला तलाठी पण असतो. तलाठी हिशोब किताबाचे काम करतो, महसुलाचे काम करतो. तशाच प्रकारे त्या काळी पण ही रचना होती. परंतु त्याच्यामध्ये व्हायचं काय की काही काही पाटील, काही वेळेला काही देशमुख हे स्वतःला त्या ठिकाणचं राजे समजायला लागले. त्यातून गरीब जनतेकडून कुठल्याही गोष्टींची त्यांना अपेक्षा ठेवणं, त्यांचं शेतसाऱ्याच्या रूपामध्ये जे काय आहे ते ओर पाडणं, इथपर्यंतही ठीक झालं. रांजेच्या पाटलाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि त्याला वाटलं होतं की तो तिथला पाटील आहे, त्याला कोणी काही करू शकणार नाही वगैरे वगैरे. तो त्याच्याच अहंकारामध्ये मशगूल होता. या बातमीचा ज्या वेळेला शिवाजी महाराजांना सुगावा लागला, शिवाजी महाराजांनी तडकपणे त्यांच्या सैन्याला आदेश दिले की रांजेच्या पाटलाला जसा असेल तसा घेऊन येईल. रांजेच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी पकडून आणल्यानंतर सुद्धा त्याचा काही जो काही माज होता तो कमी होत नव्हता. आणि तशामध्ये मग त्या रांजाच्या पाटलाला वय वर्ष 12-13व्या वर्षाच्या शिवाजी महाराजांनी जी हात आणि पाय कलम करण्याची जी सजा दिली, त्यामुळे संपूर्ण मावळ खोऱ्यामध्ये या 36 गावांचा जो शिवाजी महाराजांचा कारभार पुणे प्रांताचा चालू होता, त्या ठिकाणी सगळीकडे विशेष वाटलं, आश्चर्य प्रकट झालं आणि कौतुकही झालं. अशा प्रकारचा राजा, अशा प्रकारे जर कोणी पदाधिकारी चुकीचं वागत असेल तर त्याला शिक्षाही देतो. कोणी पदाधिकारी जर चांगला वागत असेल तर त्याला स्वतःच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीपर्यंत एक संदेश गेला. आणि यातूनच पुढे जाऊन आपल्याला हे दिसतं की त्या आया बाया असतील, लहान मुली असतील, या सर्वांना एक सुरक्षिततेची भावना या स्वराज्यात निर्माण झाली. आणि यातूनच काय पाहिजे, घरातला करता पुरुष जरी असेल तरी त्याची पहिली ही अपेक्षा असते की आम्हाला एक वेळचं पोटाला नसलं तरी चालेल, पण आमच्या घरातल्या आया बहिणी या सुरक्षित असल्या पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी ते देऊ केल्यानंतर प्रत्येक घरातला व्यक्ती त्यांच्या सैन्यात दाखल होऊ लागला.
प्रत्येक घरातली माय माऊली म्हणायला लागली की हो, तुम्ही स्वराज्याच्या सेवेत गेलं पाहिजे. आणि याच प्रकारे स्वराज्याची फौज उभी राहायला लागली आणि पुढे जाऊन मग हे स्वराज्य निर्माण झालं. तर एका दिवसात घडत नाही, ते रोपटं हळूहळू वाढत गेलं. अशा प्रकारे मग सगळ्याच बाजूंनी शिवाजी महाराजांनी या 36 गावांचा कारभार केला. आता ज्या वेळेला शिवाजी महाराज बंगळूर प्रांती गेले होते त्यावेळेला महाराज शहाजीराजे यांनी स्वतः या गोष्टींची आखणी केली होती. स्वराज्य संकल्पकच होते ते. स्वराज्याचं रोपटच त्यांनी दिलं होतं पुणे प्रांती रुजवण्यासाठी. शहाजीराजेंनी राजमुद्राही दिली आणि पहिलं मंत्रिमंडळ दिलं. राजमुद्रा आपल्या सर्वांना माहिती आहे. राजमुद्रा याचा अर्थ असा, जर आज एखादा अधिकारी असेल तर त्याची सही असते आणि खाली त्याचा शिक्का असतो. अगदी तुम्ही तसंच लक्षात ठेवलं तरी चालेल. तशी ही राजमुद्रा शिवाजी महाराजांची होती. बरं, राजमुद्रा काय सांगते आपल्याला? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ काय होतो? ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत वाढत जातो, म्हणजे चंद्राच्या कला तुम्हाला माहिती असेल, चंद्र कलेने वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो. म्हणजे प्रतिपदेचा चंद्र वाढत वाढत गेल्यानंतर तो पौर्णिमेला पूजला जातो, अमावस्येला कधीच चंद्र पूजला जात नाही. म्हणजे ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. ही राजमुद्रा महाराज शहाजीराजे यांनी स्वतः तयार केली, कारण ते स्वतः संस्कृतचे पंडित होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांना ती अर्पण केली. ठीक आहे. याच्याच सोबत शिवाजी महाराजांना एवढी मोठी जबाबदारी दिली तर त्यांचं स्वतःचं मंत्रिमंडळही शहाजीराजांनी त्यांच्यासोबत पाठवलं होतं. मंत्रिमंडळ पुढे जाऊन आपल्याला दिसतं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अष्टप्रधान मंडळ आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तर त्याच्या अगोदर एक बेसिक स्ट्रक्चर शिवाजी महाराजांसाठी शहाजीराजांनी तयार करून दिलं. ते स्वराज्याचं पहिलं मंत्रिमंडळ जर बघितलं आपण तर त्यात पंत होते, म्हणजे पंतप्रधान किंवा पेशवे होते शामराज निळकंठ रांजेकर, सरनोबत होते मानकोजी दहातोंडे, मुजुमदार होते बाळकृष्ण पंत दीक्षित, डबीर होते सोनोपंत, सबनीस होते रघुनाथ बल्ला आणि कारकून होते बाळाजी मजलसे. तर हे पहिलं मंत्रिमंडळ महत्वाचं ठरतं. या मंत्रिमंडळाचं काम काय असणार? शिवाजी महाराजांचे जे काही धोरण आहे त्याच्यावर अंमलबजावणी करणं, त्याचे रेकॉर्ड मेंटेन करणं, त्याच्या अंमलबजावणी करणं, सरनोबतांचं काम, सैन्याची उभारणी करणं, किल्ल्यांची डागडुजी करणं, तिथे काही रसद असेल ती पुरवणं, मुजुमदार, डबीर, सबनीस, कारकून हे सगळे कोण पत्रव्यवहार बघणार, कोण सगळ्या गोष्टींचा हिसाब किताब बघणार, या सगळ्या विविध कामांसाठी विविध माणसं लागायची आणि मग हे मंत्रिमंडळ या सगळ्यांचं एक देखरेख करायचं. आजही आपण आपल्या देशासाठी किंवा राज्यासाठी बघतो की मंत्रिमंडळ असतं, प्रत्येकाचे पोर्टफोलिओ म्हणजे खाते वाटप केलेलं असतं. अगदी त्याच प्रकारे आपल्याला एवढ्या बालवयामध्ये शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ दिसून येतं. म्हणजे शहाजीराजांनी राजमुद्राही दिली आणि मंत्रिमंडळ पण शिवाजी महाराजांसोबत पाठवलं की जेणेकरून शिवाजी महाराजांना तो राज्यकारभार करणं अगदी सोपं आणि शिस्तबद्ध पद्धतीने होईल. त्यानंतर 36 गावांचा कारभार करायला सुरुवात झाली. त्यातून न्यायदानाचं आपण एक उदाहरण घेतलं. महसुलाचे गणित शिवाजी महाराजांना कळायला लागले. ते स्वतः उत्तम तलवारबाजी, घोडेस्वारी वगैरे तर करायलाच लागले. 36 गावांवर पकड आली. मावळे उभं करायला सुरुवात झाली. गड किल्ले थोडेफार बघितले, काही नियोजन केले की हे आपल्या टप्प्यात येऊ शकता वगैरे. आणि मग या सगळ्या कृतीला म्हणजे त्यांच्या ही सगळी इमारत, स्वराज्याची इमारत आता कुठेतरी कागदोपत्री आहे असं म्हणूया आपण, आणि तिला आता उभं करायचंय. ती इमारत उभी करायला सुरुवात करायची. मग त्याच्यासाठी काहीतरी आपण म्हणतो ना, काहीतरी भूमिपूजन करतो आपण. अशाच प्रकारे
एक शपथ घ्यायची, एक संकल्पना, एक आपला संकल्प करायचा आहे, एक निश्चय करायचा आहे की ज्याच्यातून परत मागे फिरायचं नाही. तीच म्हणजे रायरेश्वराची शपथ, रायरेश्वराच्या चरणी घेतलेली स्वराज्याची शपथ. हा रायरेश्वर दिसून येतो आपल्याला. शिवाजी महाराज व त्यांचे काही निवडक मावळे यांनी रायरेश्वर म्हणजे हे शिवशंकराचं देवस्थान या ठिकाणी जाऊन रायरेश्वराची शपथ घेतली. त्यांच्या शपथेमधून आपल्याला अगदीच वर्णन उपलब्ध नाहीये, तरी पण जोही पुढे त्यांनी त्या डोलारा उभारला स्वराज्याचा, हे पुढे त्यांच्या शपथेमधून आपण तात्पर्य काढू शकतो की त्यांनी या गोष्टीचा निश्चय केलेला असणार. आपल्या सवंगड्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली असेल की आपल्याला करायचं काय आहे, हे सगळं कशासाठी प्रयत्न सुरू आहे. आपल्या आजूबाजूचं भौगोलिक परिस्थिती म्हणजे सह्याद्री याचा आपण फायदा कसा करू शकतो, म्हणजे की आपल्या पुढे गनिमी कावा वगैरे याच्यामध्ये मिळून आलं. आपल्या सभोवतालच्या या मुस्लिम पाकशहांचं राजकारण काय आहे याची जाणीव त्यांनी सवंगड्यांना करून दिली असावी. आणि मग या क्षणानंतर रायरेश्वराच्या प्रतिज्ञेनंतर आपल्याला शिवाजी महाराज हे काही युद्ध मोहिमांना सुरुवात करताना दिसून येतं. त्यामुळे ही रायरेश्वराची प्रतिज्ञा ही महत्वाची ठरते. आता इथपर्यंत शिवजन्मापूर्वीचा काळ, त्यानंतर शहाजीराजे, मासाहेब जिजाऊ, शिवाजी महाराजांचा जन्म ते रायरेश्वराची प्रतिज्ञा, इथपर्यंतचा जवळपास 15 वर्षांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म ते वय वर्ष 15 या कालखंडातील घटनाक्रम अभ्यासला. आता पुढच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत तोरणा किल्ला, म्हणजे स्वराज्याचे तोरण बांधले, तिथून काही गोष्टी सुरू होतात. पण ह्या दोन घडामोडींमध्ये दोन टॉपिक महत्वाचे ठरतात. एक, सह्याद्री व मावळ खोऱ्याची वैशिष्ट्य, सह्याद्री काय होता हे समजून घेतलं गेलं पाहिजे. सह्याद्रीचा मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला की दिल्लीचा बादशाह शहाजहान म्हणजे औरंगजेबाचा बाप, तो स्वतः आदिलशहाला सांगतो की शहाजीराजांना सह्याद्री जवळ ठेवू नका. त्यापूर्वी कितीतरी मुस्लिम सत्ताधीशांनी या सह्याद्रीला जिंकण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले. मग हा सह्याद्री नक्की होता काय हे एक बघायचं आपल्याला. आणि त्याच्या पुढे शेवटचा, आजच्या लेक्चर शेवटचा पार्ट आपल्याला बघायचंय की इथला जो मावळ खोऱ्यातला समाज होता, 18 पगड जाती होत्या, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, हे नक्की कोण होते की ज्यांनी मिळून शिवाजी महाराजांना पाठबळ दिलं. या दोन गोष्टी या जर आपल्याला समजल्या तर पुढचा इतिहास समजणं खूप सोपं आहे. तर सह्याद्री व मावळ खोरे याचं वैशिष्ट्य बघूया आपण. ही एक प्रतिकृती आहे, सह्याद्रीतला एक किल्ला आहे. कुठला आहे सर्वांनी ओळखण्याचा प्रयत्न करा. यातून आपल्याला एक प्रतीत होतं की सह्याद्रीचा सगळ्यात पहिला उपयोग शिवाजी महाराजांनी काय केलाय तर गड किल्ल्यांच्या उभारणीसाठी केलाय. जवळपास 360 गड किल्ले शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीच्या मदतीने उभे केले. काही सह्याद्रीच्या मुख्य रांगेत, काही सह्याद्रीच्या उपरांगांमध्ये. सह्याद्री ज्याला की पश्चिम घाट असंही म्हटलं जातं, तापी नदी खोरं म्हणजे आजच्या नंदुरबार जिल्ह्यापासून, तापी नदी खोऱ्यापासून तर अगदी कन्याकुमारी निलगिरीच्या घाटापर्यंत हा सह्याद्री विस्तारला आहे. त्याला पश्चिम घाट म्हटलं जातं. आजचा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा पश्चिम घाट विस्तारला आहे. पण जितका त्याचा उपयोग शिवाजी महाराजांनी करून घेतला तितका त्यापूर्वीही कुणी केला नाही, त्यानंतरही कुणी केला नाही. एखाद्या बापासारखा भक्कमपणे हा सह्याद्री शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा होता की तुम्ही लढा, मी आहे. आणि अशा अनेक घटनांमध्ये मग प्रतापगडचं युद्ध असेल, त्यानंतर मग पन्हाळ्यावरून पलायन करून विशाळगडला जाणं असेल, किंवा उंबर खिंडीतली लढाई असेल, अशा अनेक घटनांमध्ये आपल्याला हा सह्याद्री साक्षी ठरतोय. तर मग हा सह्याद्री काय आहे नक्की? सह्याद्रीने फक्त शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहिला का? बिलकुल नाही. हा सह्याद्री आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत असल्यामुळे आपले मान्सूनचे वारे आडून आपल्याला पाऊस मिळतोय. हा सह्याद्री असल्यामुळे पश्चिमेकडेही नद्या वाहत आहे, पूर्वेकडे नद्या वाहत आहे. महाराष्ट्राच्या ज्या जलसंजीवनी ठरलेल्या गोदावरी, कृष्णा, भीमा
या सगळ्या नद्या या सह्याद्रीतून उगम पावतात. या सह्याद्रीने पाणी दिलं, या सह्याद्रीने सुपीक माती दिली, त्याच्या मातीमध्ये शेती विस्तारली, त्याच्यातूनच पुढे जाऊन शहरं वसली या सह्याद्रीतून निघणाऱ्या नद्यांच्याच किनारी. त्याच्यानंतर त्या शहरांची तीर्थक्षेत्र झाली. आळंदी असेल, देहू असेल, पंढरपूर असेल, पैठण असेल, नाशिक असेल, ही सगळे तीर्थक्षेत्र या सह्याद्रीच्या कुशीतून निघणाऱ्या नद्यांच्या किनारीच उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. तर असा हा सह्याद्री प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिला. तो शिवाजी महाराजांच्याही तितका पाठीशी उभा राहिला, कारण शिवाजी महाराज त्याला ओळखताना चुकले नाही. शिवाजी महाराजांनी जेही 350 गड किल्ले या सह्याद्रीच्या अवतीभोवती उभे केले, तो एक एक किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाला 5-5, 6-6 वर्ष लागत होते. म्हणजे विचार करा, एक रामशेज जिंकायला औरंगजेबाला, दिल्लीच्या बादशाहला 6 वर्ष लागले, तो स्वतः मोहिमेवर असताना. म्हणजे 350 किल्ले जिंकायला त्याच्या किती पिढ्या खर्च गेल्या असत्या. हे वैशिष्ट्य होतं सह्याद्रीचं. आणि या सह्याद्रीच्या वैशिष्ट्यामुळे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा यशस्वी झालेला दिसून येतो आपल्याला. सगळ्यात मोठी उपलब्धता जर शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असेल, एक आई वडील आणि दुसरा हा सह्याद्री. तर हा सह्याद्री म्हणून आपल्याला महत्वाचा दिसून येतो. सह्याद्रीच्याच कडेला, म्हणजे जर आपण हा भारत देश बघितला तर या भारताचे इकडे जर बघितला तर हा पूर्व भाग आहे, हा पश्चिम भाग आहे, हा उत्तर आणि हा दक्षिण. पश्चिम म्हणजे काय? सूर्य मावळण्याची जागा. मग परत आपण जर आपला महाराष्ट्र बघितला तर इथे महाराष्ट्र येतो आणि ही पश्चिम बाजू म्हणजे सूर्य मावळतो. सूर्य मावळतो म्हणजेच मावळ, बरोबर. म्हणून सह्याद्रीचा जो काही भाग आहे त्याला मावळतीचा प्रदेश या अर्थाने मावळ म्हटलं जाऊ लागलं. आणि मग त्याचीच पुढे विभागणी 12 मावळात झाली. तर आंदर मावळ, कानद, कोरवारसे, गुंजन, नाणे, पवनमाळ, पौंडखोरे, मुठा, मुसे, रोहिड, वळवांड आणि हिरडस असे 12 मावळ, की याच्यातले जे रहिवासी होते त्यांना मावळे म्हणायला लागले. म्हणजे मावळ कसा आला तळाला? सूर्यास्त होतो मावळतीच्या दिशेला पश्चिमेला, हा पश्चिमेकडचा भाग, म्हणून तो झाला मावळ. मावळात राहणारे लोक म्हणजे मावळे. तर हे 12 मावळ, या 12 मावळातीलच रहिवासी शिवाजी महाराजांचे सैन्यात सामील झाले, शिवाजी महाराज पाठीशी उभे राहिले. येथीलच देशमुख शिवाजी महाराजांना कर देऊ लागले, शेतसारा देऊ लागले, आणि मग ही स्वराज्य आपल्याला उभं राहताना दिसतं. आता त्याच्या पुढे जाऊन सह्याद्री बघितला आपण, सह्याद्रीतले मावळखोर प्रांत बघितले. आता त्यातले माणसं बघूयात आपण, की जे पण शिवाजी महाराजांच्या पाठीशी सह्याद्री सारखेच ठामपणे उभे राहिले. 18 पगड मावळे आणि देशमुख. आता देशमुख म्हणजे काही खूप काय वेगळं होतं का? तर बिलकुल नाही. देशमुख म्हणजे आपल्यासारखेच माणसं, कोणत्या जातीचे असतील त्याच्याशी देणं घेणं. देशमुख हे कुठल्या एकाच जातीचे होते असं नाही, पाटील कुठल्या एकाच जातीचे होते असं बिलकुल नाही. या पदव्या होत्या. अगदी आपल्याला मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा देशमुख आणि पाटील दिसून येतात. तर कुठल्या एका जातीने त्याच्यामध्ये अडकणं किंवा एका जातीला त्यात अडकवणं हे चुकीचं ठरेल. तेच पुढे बघायचं आपल्याला. 18 पगड मावळे व देशमुख. आता याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आपल्या सह्याद्रीला आणि याला कनेक्ट करणारी. एक अभिमानाने आपण म्हणतो की आपला सह्याद्री कसा आहे. आपला सह्याद्री कसा आहे तर आपला सह्याद्री हा उभा आडवा पसरलेला आहे, ज्याचा आदी आणि अंत लागणं महाकठीण आहे. आणि या सह्याद्रीची सैर करणं कोणा येडागबाळाचं काम नाही. सह्याद्रीची सैर तिघेच करू शकतात. एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मरहट्टे. याच्या पुढे गेल्यानंतर एक बरेच जण गैरसमज करतात. मरहट्टे म्हणजे फक्त आजची मराठा ही जात का? आपल्या जात नाही, ती जात असते. मराठा, मरहट्टा यातून हे निर्माण झालं.
आपण काही बऱ्याचशा शिवाजी महाराजांच्या काळात जर बघितलं तर आज आपली जशी व्यवहाराची भाषा इंग्रजी आहे, तशी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फारसी भाषा होती. उर्दू ही बोली भाषा होती फक्त. आपली मराठी त्या काळची जी काही लिपी होती, मोडी लिपी होती, ह्या पण बोलीतच होत्या जास्तीत जास्त. बऱ्यापैकी मुस्लिम शासकांचे जर तुम्ही वाक्य ऐकले असतील तर ते म्हणायचे, कैसे है ये मराठे पत्थरों से खेळते, म्हणजे मरहट्टे म्हणायचे ते. मराठा वगैरे हे त्याचा अपभ्रंश झाला पुढे. मरहट्टा आपण एका मूवी मध्ये पण बघितलं की तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत असलेली व्यक्ती म्हणते की जो मरणापुढे ताठा तोच खरा मरहट्टा, किंवा जो मरूनही हटला नाही तो मरहट्टा, असे अनेक त्याचे संदर्भ दिले जातात. महत्वाचं हे समजून घेण्यासारखं की जो मरण्यासाठी हट्टी आहे किंवा जो मरणालाही घाबरत नाही, मरण्यास चांगल्या कामासाठी मरताना त्याला बलिदान द्यायला तो मागे पुढे बघत नाही, तो मरहट्टा, त्यातून तयार झाला मराठा. आता ही परत कुठली तरी एक जात विशेष बिलकुल नाहीये. आपल्या डोक्यातून हेच काढून टाकायचं की शिवाजी महाराजांनी हे जे काही स्वराज्य निर्माण केलं हे कुठलं धर्मयुद्धही नव्हतं, हे कुठलं जातीचं युद्धही नव्हतं. ज्याचे विचार या स्वराज्याला अनुकूल आहे त्या प्रत्येकाला शिवाजी महाराजांनी सोबत घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे हे कुठेच व्यक्तिगत करू नका. तर या मराठा याच्यामध्ये कोण कोण येतं, तर 18 पगड मावळे येतात, 12 बलुतेदार येतात, 18 अलुतेदार येतात. आता आपण पुढे बघणारच आहोत याच्या लिस्ट. एक गोष्ट बारकाईने समजून घ्या की हे 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार त्या काळच्या वर्गवारीनुसार जो जे काम करतोय त्याच्या वाट्याला ती बलुतेदारी आली, आणि मग त्यानुसार ती त्याची जात किंवा त्याची जमात झाली. जात ही जन्माला आल्यानंतर डिफाईन होते, बरोबर, कोण कोणत्या घरात आलंय त्याच्यात न अडकलेलंच बरं. तर हा मराठा समाज म्हणजे कुठली एक जात नाही, तर 18 पगड मावळे. 12 बलुतेदार म्हणजे आपण म्हणतो कुंभार, कोळी, गुरव, चांभार, मातंग, तेली, न्हावी, परीट, माळी, महार, लोहार, सुतार. हे सगळे झाले 12 बलुतेदार. म्हणजे हे वेगवेगळे कामं करताना दिसून येतात, आणि आजही आपल्याला हे सगळ्या प्रकारची कामं करताना लोक मिळतात. आजच्या लोकशाहीचं वैशिष्ट्य हेच मानावं लागेल की आज कुठला व्यक्ती त्याच कामात अडकून नाही राहिला. म्हणजे समजा सुतार, तर तेव्हा सुतार या जातीतला व्यक्ती सुतारच काम करायचा. आज कुठल्याही उच्च जातीचा किंवा कुठल्याही कमी जातीचा असं काही न राहता अगदी MBA झालेला व्यक्ती, खूप शिकलेला व्यक्ती सुद्धा फर्निचरच्या दुकानामध्ये फर्निचर विकताना दिसतो. ही लोकशाहीची वैशिष्ट्य सुतार. असे प्रत्येकाचे आपल्याला वैशिष्ट्य देता येतील. जर इकडे चांभार म्हटलं तर आज रिलायन्स वाला अंबानी पण आपल्याला चप्पल किंवा हे विकताना दिसतोय. समजून घ्या, तेव्हाची वर्गवारी ही त्या काळच्या प्रत्येकाच्या उपजीविकेच्या साधनानुसार पडली होती, आणि आज तिला वेगवेगळ्याच वळणाला नेऊन ठेवलं गेलंय. तर हे सगळे येतात मरहट्टे, या सगळ्यांच्या सोबत शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं होतं. हे 18 अलुतेदार, कासारापासून तर साळीपर्यंत, हे सगळे 18 अलुतेदार यांचंही तितकंच योगदान या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये होतं. मग हे 18 अलुतेदार असतील, हे 12 बलुतेदार असतील, या सगळ्या 18 पगड जातींचा मिळून मराठा समाज तयार होतो, आणि जो अभिमानाने म्हणतो की हो आम्ही मराठे. तर या दोन गोष्टी समजून घ्या, सह्याद्री समजून घ्या, आणि या सह्याद्रीच्या कुशीत वाढलेले हे 18 पगड जातीतले मरहट्टे समजून घ्या की ज्यांनी शिवाजी महाराजांनी सोबत तितकंच योगदान या स्वराज्य निर्मितीमध्ये आपल्याला दिलेलं दिसून येतं. तर आतापर्यंत आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बघितला, महाराज शहाजीराजे व जिजाऊ यांचा अभ्यास केला, शिवजन्म बघितला, शिवाजी महाराजांचं बालपण बघितलं, कशा प्रकारे लाल महाल किंवा बंगळूरला त्यांचं कसं वास्तव्य झालं इथपर्यंत. आणि त्यानंतर आपण बघितलं की स्वराज्याची संकल्पना कशी होती, त्याचं रोपटं या पुण्याच्या प्रांती कसं रुजवलं गेलं, 36 गावांचा कारभार करताना कसं मंत्रिमंडळ आणि राजमुद्रा याच्या सोबत शिवाजी महाराजांचं एक प्रस्थ निर्माण झालं. त्यानंतर रायरेश्वराची शपथ समजून घेतली,
आणि या संपूर्ण स्वराज्याचा अभ्यास करताना ज्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे सह्याद्री आणि दुसरं म्हणजे इथल्या 18 पगड जाती जमाती ज्या शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, सह्याद्री पण आणि या 18 पगड जाती पण, ह्या पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आजचं आपलं लेक्चर इथेच थांबवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.